मुलांना काही ना काही व्हेरायटी हवी असते भाजीमध्ये. तर आज ही मुगाची डाळ टाकून करून घेतलेली आहे दोडक्यांची भाजी. 2 प्रकारचे दोडके असतात, चोपडे दोडके आणि एक शिऱ्यांचे दोडके. तर आज मी शिऱ्यांचे दोडके वापरलेले आहे. अगदी मस्त लागणारी ही भाजी आहे. तुम्ही पण नक्की करून बघू शकता. ऑफिसमध्ये, शाळेत, प्रवासात कुठेही घेऊन जाऊ शकता. बघा, हे दोडके वापरलेले आहे. शिऱ्यांचे दोडके, चोपडे दोडके त्याची भजी वगैरे पण बनवतात. तर आज मी याची भाजी बनवलेली आहे. मुगाची डाळ भिजत घालते आहे. इथे मी सालाची डाळ वापरलेली आहे. तुम्हाला बिना सालाची वापरायची असेल तर ती पण वापरून घेऊ शकता. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर चण्याची डाळ वापरायची असेल तर त्याच्यासोबत सुद्धा चांगली लागते ही भाजी. बघा, दोन्ही टोकं इथे कापून घ्यायची आहे सगळ्या दोडक्यांची आणि सोलायला घ्यायची आहे. सोलताना इथे लक्षात घ्या, पुष्कळ साल निघतं याचं, पण त्याचं आपण वेगळी चटणी पण करून घेऊ शकतो. पण आज मी इथे चटणी न दाखवता फक्त भाजीच दाखवलेली आहे. भरपूर मोठ्या प्रमाणात याचे सालं निघतात. त्या सालांचा वापरही तुम्ही करून घेऊ शकता. मी सांगणार तुम्हाला की त्या सालांचा वापर कसा करायचा. पण आज मी इथे दाखवते फक्त भाजी. बघा, अशी पूर्ण सोलून घ्यायची आहे आणि त्याला कापून घ्यायची आहे, चिरून घ्यायची आहे. बघा व्यवस्थित, बघा किती प्रमाणात इथे साल निघालेला आहे आणि हे बघा दोडके किती झालेले आहे. अगदी अर्ध्याहूनही अर्धे दोडके आणि साल भरपूर. बघा, असे मधातून काप करून मी कापून घेते आहे पूर्ण. तुम्हाला 4 तुकडे करून मग कापायचे असेल आहे तर ते पण करून घेऊ शकता. जसे तुम्हाला आवडत असेल लहान मोठं असे काप करून घेऊ शकता. बघा, पूर्ण चिरून मी धुवून निथळून ठेवून घेतलेले आहे. बघा छान, तोपर्यंत इतकं सगळं होतपर्यंत आपली मुगाची डाळ पण भिजलेली आहे. इथे तेलात मोहरी घालून घेतलेले आहे, मिरच्या आणि कांदा घालून घेणार आहे. मोहरी तडतडल्यानंतर इथे मिरच्या आणि लगेच कांदे घालून घेणार आहे. छान कांदे खरपूस होतपर्यंत, इथे मऊ होतपर्यंत छान कांदे परतवून घेतलेले आहे मी. बघा, मी तुम्हाला सांगते, चटणी जर तुम्हाला करायची असेल शिऱ्यांची सालांची, तुम्ही तर छान त्याला स्वच्छ धुवून घ्या, निथळून ठेवा आणि त्याला छान खमंग खरपूस असं भाजून घेऊ शकता. त्याच्यात खोबरं, दाणे, तीळ हे सगळं घालून मिरची, लाल मिरची, चिली फ्लेक्स किंवा तुमच्याजवळ लाल मिरची असेल आहे तर ती पण व्यवस्थित भाजून तुम्ही सगळं मिक्सरमधून करून घ्या आणि ही चटणी तुम्ही पूर्ण बारीक करून ठेवा. 8 ते 10 दिवस अगदी छान लागणारी ही चटणी आहे. खूप छान लागते आणि टिकते सुद्धा, बिना फ्रीजची सुद्धा टिकते. कारण आपण व्यवस्थित सगळं खमंग भाजून घेतलेलं असतं, त्यामुळे याची चटणी पण खूप उत्तम लागते. बघा, इथे सगळे सुके मसाले घालून घेतलेले आहे मी. कांदे झाल्यानंतर हळद, तिखट, धनेपूड, जिरेपूड आणि थोडंसं आमचूर पावडर मी इथे घातलेलं आहे. थोडं पाणी घातलं आहे मसाले होऊन देण्यासाठी. छान भाजून घेतलेले आहे मसाले, थोडंसं पाणी घालून तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेले आहे आणि इथे भिजलेली मुगाची डाळ घालून घेतली आहे. आता डाळ पण सगळ्या मसाल्यांसोबत एकजीव होण्यासाठी इथे ती पण थोडीशी आपण वाफवून घेतो आहे. थोडं वाफ येऊ देणार. बघा, तेल छान सुटलेलं आहे. आता इथे दोडके निथळलेले सगळे पूर्ण दोडके इथे घालून घ्यायचे आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. भरपूर प्रमाणात पाणी असतं या भाजीला. तुम्हाला वरून पाणी घालायची अजिबात गरज नाहीये. सुरुवातीला बघा, सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि सुरुवातीलाच इथे मीठ घालायचं आहे या भाजीला. मुगाची डाळ असल्यामुळे काहीही हरकत नाहीये इथे सुरुवातीलाच पाणी घालायची. तुम्ही जर चणा डाळ वापरत असाल आहे तर पाणी मात्र शेवटून घाला, नाही तर चणा डाळ शिजायला थोडासा वेळ लागेल आहे. बघा, मीठ टाकून सगळं व्यवस्थित परतवून घेते आहे आणि भरपूर याला पाणी सुटणार आहे आणि त्याच पाण्यामध्ये आपली भाजी शिजल्या जाणार आहे. बघा, थोडं वाफ घेणार आहे. बघा, वाफ काढली 2 मिनिटाची तर किती पाणी सुटलेलं आहे. बघा, सगळं परतवून घेते आहे आणि असंच थोड्या थोड्या वेळाने परतवून घ्यायचं आहे. खाली लागायला नको भाजी, म्हणून इथे व्यवस्थित परतवून घेते आहे आणि असंच झाकण ठेवून पुन्हा आपण ती व्यवस्थित शिजवून घेणार आहे. तुम्हाला प्रवासात जायचं असेल तरी ही भाजी तुम्ही घेऊन जाऊ शकता. बघा, अगदी व्यवस्थित रंग आलेला आहे. भाजी पूर्णपणे आता शिजलेली आहे. भाजी, डाळ सगळं एकजीव झालेलं आहे. तुम्ही बघू शकता.
त्यातच रस्सा सुटलेला आहे भाजीला. भाजीचंच पाणी आलेलं आहे बघा, छान रंग आलेला आहे भाजीला. आणि रस्सा बघा घट्टच आहे, डाळीचा अर्क उतरलेला आहे आणि पूर्ण मसाल्यांचा छान घट्ट रस्सा आहे बघा. आता इथे थोडंसं गरम मसाला भुरकवला आहे आणि भरपूर इथे कोथिंबीर घातलेली आहे आणि भाजी आपली रेडी आहे. तुम्ही पण नक्की करून बघा. अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओला पुन्हा भेटू.